छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। परिवर्तनाच्या लढ्यात ज्या महापुरुषांनी महामानवांनी योगदान दिले त्या सर्व महापुरुषांना महामानवांना अभिवादन करतो। आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक माननीय अरविंद केजरीवाल जी आणि महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी माननीय गोपालभाई इटालिया यांच्या आशीर्वादाने सुरुवात करतो। आजच्या सभेचे अध्यक्ष माननीय अजित फाटके पाटील जी, पक्षाचे वरिष्ठ नेते माननीय अभिजित मोरे जी, रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे आणि रायगड जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, पनवेल महानगरपालिकेच्या अध्यक्ष वैशालीताई कोळी आणि पनवेल महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनो, रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष परेश साळवेजी आणि रत्नागिरी जिल्ह्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष विवेक तामणकरजी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनो, खोपोली शहराचे अध्यक्ष गैसुद्दीन खान, खालापूर तालुका माथाडी आणि कामगार अध्यक्ष माननीय शिवचरणजी, खालापूर तालुका सचिव दीपक कांबळे, खोपोली शहर सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय जी, शिवफाटा येथील आमचे विवेक वाघमारे, वासरंग येथील आमचे राहुल ओव्हाळ, प्रभाग क्रमांक 8 चे अध्यक्ष आमचे धर्मेंद्र चव्हाण, प्रभाग क्रमांक 13 चे अध्यक्ष आमचे शाहनवाज सय्यद, आमचे युवा नेते शादाब सय्यद, अजमल खान आणि आमचे खोपोली शहरातील सर्व सक्रिय सदस्य, सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सर्व नागरिकांनो, आम आदमी पार्टीचा खोपोलीमध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी सभा होत आहे। आज खोपोलीसाठी एक खूप विशेष दिवस आहे। खोपोलीमध्ये आम आदमी पार्टीचा प्रवास थोडा खडतर होता। सुरुवातीला आम्हाला खूप अडचणी आल्यात, परंतु आम्ही पक्षाची कास सोडली नाही। हा पक्ष आमच्या रक्तात, आमच्या DNA मध्ये बसलेला आहे। या पक्षाची विचारधारा ही जनसामान्यांची विचारधारा आहे। माननीय अरविंद केजरीवाल यांची 2 डिसेंबर 2012 रोजी भव्य दिव्य अशी सभागृह येथे झाली होती आणि आज माननीय अजित फाटके पाटील साहेब यांच्या पदस्पर्शाने खोपोली येथे एवढी मोठी सभा होत आहे। समाजवाद, साम्यवाद, फॅसिझम, नाझीवाद, मार्क्सवाद यासारख्या विचारसरणीने राजकारणाचे आधुनिक पैलू बनवले आहेत। प्रत्येक विचारसरणीचे काही फायदे असतात, काही तोटे असतात। एका विशिष्ट विचारसरणीला समजून घेण्यासाठी किंवा त्यापासून राजकीय दृष्ट्या प्रवृत्त होण्यासाठी त्या विचारसरणीच्या सर्व घटकांचा अभ्यास असणे आवश्यक असते। आपल्या देशाच्या राजकीय व्यवस्थेत सरकारचे स्वरूप आणि सत्तेचे मार्ग असतात। राजकीय व्यवस्था ही एक चौकट असते जी पदांच्या वाटपाद्वारे सामाजिक मूल्यांवर अधिकार सुनिश्चित करते। एका व्यक्तीच्या हातात सत्ता असते, परंतु आपण आपल्या देशात स्वतंत्र लोकशाही प्रजासत्ताक निवडले आहे। परंतु आज आपली लोकशाही ही धोक्यात आलेली दिसत आहे। आज आपली देशाची वाटचाल ही हुकुमशाहीकडे होताना दिसत आहे। आज आपले देशाचे राजकारण घाणेरडे आणि गलिच्छ झालेले दिसत आहे। आज आपल्या देशात फोडाफोडीचे राजकारण सुरू झालेले आहे। आज आपल्या देशात कोण कोणत्या पक्षात आहे ते काही कळतच नाही। मित्रांनो, आपल्याला सर्वांना आपल्या देशाची परिस्थिती बदलायची आहे। आपल्या सर्वांना आपल्या देशाच्या विकासात सहभागी व्हायचे आहे। आपल्या शाळेत, आपल्या महाविद्यालयात, आपल्या कार्यालयात, आपल्या गावात, आपल्या शहरात आपण जे काही कार्य करत असाल त्या कार्यातून आपल्याला आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे। आज आम आदमी पार्टीची सरकार दिल्ली आणि पंजाबमध्ये तीव्र गतीने विकास करत आहे। आज आम आदमी पार्टीची सरकार दिल्ली आणि पंजाबमध्ये उत्कृष्ट अशा शाळा बनवल्या आहेत, जेथे खासगी शाळेचे विद्यार्थी सुद्धा प्रवेश घेत आहेत।
आज आम आदमी पार्टीचे सरकार दिल्ली आणि पंजाबमध्ये उत्कृष्ट असे मोहल्ला क्लिनिक बनवत आहे, जेथे हजारो रुग्ण मोफत आणि दर्जेदार औषधोपचार घेत आहे। आज आम आदमी पार्टीच्या सरकारने दिल्लीमध्ये 200 युनिट तर पंजाबमध्ये 300 युनिट मोफत देण्यात येत आहे। आज दिल्लीमध्ये महिलांना मोफत बसची सुविधा उपलब्ध आहे, तर पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या सरकारने हजारो बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहे। अशा एक ना अनेक सुविधा आम आदमी पार्टीचे सरकार दिल्ली आणि पंजाबमध्ये देत आहे। आपल्याला सुद्धा महाराष्ट्रात शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा अनेक गोष्टींवर अधिक प्रगती करावी लागेल, अधिक काम करण्याची गरज आहे। मित्रांनो, आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक माननीय अरविंद केजरीवाल यांचे स्वप्न आहे ह्या देशाला नंबर 1 राष्ट्र बनवायचे। ते स्वप्न आपल्याला सर्वांना मिळून साकार करायचे आहे। आपण मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे। मी माझे भाषण इथंच संपवतो। जाता जाता मला राहत इंदोरी साहेबांचा एक शेर आठवतो, जो साहिब मसनद है वो कल नहीं होंगे। म्हणजे जे आता सत्तेमध्ये आज आहेत ते उद्या राहणार नाहीत। जो आज साहिब मसनद है वो कल नहीं होंगे, किराएदार है जाती मकान थोडी आहे। म्हणजे ते काही काळापुरते आहेत, ते काय अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेले नाहीत। जो आज साहिब मसनद है वो कल नहीं होंगे, किराएदार है जाती मकान थोड़ी है। सभी का खून शामिल यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक खपोली तो जाकी है, दिल्ली भी बाकी है। डॉक्टर रियाज पठाण यांनी आपल्या शब्दातून सांगितलं की पक्षाची विचारधारा कशा प्रकारे पक्ष काम करतो। धन्यवाद। मी यानंतर या जनसभेला संबोधित करण्यासाठी विनंती करतो डॉक्टर अभिजित मोरे की आपण या जनसभेला आपल्या वाणीतून संबोधित करायचं।